नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22/8/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी निघालेली आहे. 12 वॅकन्सीज या पदासाठी आहे. MSc झुलॉजी तुमचं झालेलं असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 40,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी. 12 वॅकन्सी या पदासाठी आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH किंवा MHA किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 24 वॅकन्सीज आहेत. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल सायन्समधून आणि DMLT तुमचं झालेलं असेल, सोबत रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत गुगल फॉर्मच्या लिंकच्या माध्यमातून करायचे आहेत. त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही लिंक आपल्याला मिळेल. 22/8/2024 ही लिंक या ठिकाणी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात. त्याचबरोबर 30/8/2024 तुम्हाला गुगल फॉर्मची जी लिंकवरती अर्ज केलेला आहे त्याची कॉपी व इतर डॉक्युमेंट तुमचे कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक B2 स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली यांच्या ॲड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने देखील पाठवायचे आहेत. फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आणि अमागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 150 रुपये असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी DDच्या माध्यमातून फीज पेमेंट करायचे आहे किंवा तुम्ही या ठिकाणी चेकच्या माध्यमातून देखील फीज पेमेंट करू शकता. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली या नावाने तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन DD जे आहे त्या ठिकाणी काढायचे आहेत. त्याचबरोबर बँक डिटेल देखील या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरती देखील तुम्ही फीज पेमेंट या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे 30/8/2024 तुमची काउंट केली जाईल. 18 ते 38 वर्षासाठी राखीव प्रवर्गाकरता 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.